नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रांचेसच्या मध्ये स्टॉक ट्रान्सफर कशा पद्धतीने करायचं आहे, नॉन मुव्हिंग आणि एक्सपायरिंग आयटमच्या केसेसमध्ये ते आपण कसं कामात आणू शकतो. दोन पद्धती आहेत, दोन्ही पद्धती आपण वन बाय वन पाहणार आहोत. सर्वात आधी आपण पाहणार आहोत जे स्टॉक ट्रान्सफरचा फीचर आहे तो तुम्ही कशा कामामध्ये आणू शकता. हे त्या केसमध्ये काम आलेल ज्या केसमध्ये दोन्ही ब्रांचेसचा GST सेम असेल. त्यासाठी आपल्याला मोरमध्ये जायचं आहे. B2B सेक्शनमध्ये खाली स्टॉक ट्रान्सफरचा ऑप्शन मिळतो, त्यामध्ये ब्रांच या सेक्शनमध्ये जायचं आहे. जी ब्रांच आहे ती सिलेक्ट करायची आणि इथं फिल्टर लावायचे. आता आपण इथं या केसमध्ये नॉन मुव्हिंगचा फिल्टर लावूया. नंबर ऑफ डेज सिलेक्ट करणार आहोत आणि गो वरती क्लिक करणार आहोत. सिम्पली लिस्ट येईल आणि लिस्ट प्रमाणे आपण जे काही सिलेक्ट करायचे आहेत आयटम्स, ते आयटम्स वन बाय वन सिलेक्ट करू किंवा ऑल सिलेक्ट करून तुम्ही क्रिएट स्टॉक ट्रान्सफर वरती क्लिक करायचं आहे. हे नॉन मुव्हिंग आणि एक्सपायरिंग आयटमच्या केसमध्ये सेम राहील. तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. स्टॉक ट्रान्सफर दुसऱ्या पद्धतीने करण्यासाठी आता सिम्पली आपण सेम एक्झाम्पल घेऊया नॉन मुव्हिंगचंच. त्यासाठी आता समजा डायटॉर 10+ ही टॅबलेट आपल्या ह्या ब्रांचमध्ये नॉन मुव्हिंग असेल, पण आपल्या एखाद्या दुसऱ्या ब्रांचमध्ये समजा फास्ट मुव्हिंग आयटम्समध्ये असेल, तर ते कशा पद्धतीने आपण करू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे QR कोड सिस्टीम तुम्ही तुमची बनवलेली असली पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. तरच आपण ही सेकंड मेथड यूज करू शकतो. तर फास्ट मुव्हिंग चेक करण्यासाठी आपल्याला सिम्पली मोबाईल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तिथं रिअलोकेशन नावाचा फीचर आहे, त्या फीचरचा यूज करून आपण सिम्पली तो प्रोडक्टचा QR स्कॅन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला फास्ट मुव्हिंग ब्रांच म्हणजे ज्या ब्रांचमध्ये फास्ट मुव्हिंग आहे हा आयटम, ती ब्रांच पण आपल्याला लक्षात येईल. तर त्यासाठी आपण मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जाऊया. पण सगळ्यात आधी आपल्याला रिपोर्ट्स जनरेट करायचे. एक नॉन मुव्हिंगचा रिपोर्ट आपण जनरेट करून घ्यायचा आहे आणि ते प्रोडक्ट सगळे एका ठिकाणी एका रॅकमध्ये लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ते सर्व प्रोडक्ट एका वेळी स्कॅन करता येतील. मग आपण हा नॉन मुव्हिंगचा रिपोर्ट डाउनलोड करून घेऊन मग मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अकाउंट सेक्शनमध्ये नॉन मुव्हिंग रिअलोकेशनचा फीचर आहे, तिथे स्टार्ट स्कॅनिंग सिलेक्ट करायचे आणि सिम्पली सर्व प्रोडक्ट स्कॅन करून घ्यायचे. वन बाय वन प्रोडक्ट स्कॅन केल्यानंतर आपल्याला तिथं फास्ट मुव्हिंग ब्रांचचा ऑप्शन मिळेल. ज्या ब्रांचला आपण ट्रान्सफर करणार आहोत ती ब्रांच सिलेक्ट करायची आणि ॲड टू ड्राफ्ट असं सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून तो ड्राफ्ट आपल्याला वेब पोर्टलमध्ये पाहता येतो.